अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत बुद्ध, त्याचप्रमाणे भारतीय घटनेचे शिल्पकार महानायक युगपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे आज ज्यांची 151वी जयंती आहे असे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना प्रथम वंदन। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट सचिन देकाले, त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व उपासक उपासिका तथा विद्यार्थी मित्रांनो, आज शाहू महाराजांची जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना संदेश दिला होता की शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करावी। आता सणासारखी तर साजरी होत नाही, परंतु आधीच्या मानाने आता जागोजागी छोटे मोठे कार्यक्रम होईना, परंतु मोठ्या प्रमाणात होत आहे। 2002ला ज्यावेळेस आरक्षणाला 100 वर्ष पूर्ण झाले होते, त्यावेळेस कोल्हापूरला भर पावसामध्ये 10 दिवस कार्यक्रम चाललेला होता आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी साहेब यांनी स्वतः तिथे उपस्थित राहून 10 दिवस विविध कार्यक्रम राबवून जवळजवळ त्या कार्यक्रमावरती 2 कोटी रुपये खर्च केला होता आणि त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी संपूर्ण भारतभर नव्हे तर जगामध्ये झाली होती। उद्देश हा होता की जे जे आपले महापुरुष आहेत त्या सर्व महापुरुषांची ओळख समाजाला व्हावी, कारण इतर लोक जे आहेत ते या महापुरुषांचं कार्य पुढे येऊ देत नाही आणि म्हणून ज्यांना कळते, ज्यांनी त्यांच्या त्यागाचा लाभ घेतलेला आहे, अशा लोकांनी तरी किमान जे आपले महापुरुष आहेत त्या महापुरुषांची जयंती म्हणा किंवा पुण्यतिथी म्हणा साजरी करावी। केवळ हार टाकून नव्हे तर त्यांची पुस्तकं वाचून, त्यांचे जीवन कार्य वाचून आणि विविध उपक्रमाद्वारे आणि त्यांनी जे काही त्याग केला, त्यांनी काही जो संदेश दिला, त्यातील बरेचसे उपक्रम आपण छोटेखानी का होईना परंतु राबवू शकतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून काही कार्य करू शकतो। या उद्देशाने या महापुरुषांची जयंती साजरी करण्याचं औचित्य असते। या ठिकाणी जे आपल्याला पावले लाभलेले आहेत, मला सुद्धा बरीच माहिती शाहू महाराजांविषयी आहे, परंतु आजच्या या प्रसंगी मी काही ती सांगणार नाही, कारण आपले जे वक्ते आहेत ते सर्व सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्या प्रकारची जी त्यांचे विविध क्षेत्रामध्ये क्रीडा वेगवेगळ्या खूपच विविध क्षेत्रामध्ये केवळ 48 वर्षाच्या आयुष्यामध्ये 20व्या वर्षी त्यांनी आपला पदभार स्वीकारला राज्यकारभाराचा आणि 28 वर्ष त्यांनी राज्य केलं। परंतु सम्राट अशोकानंतर जर कुणाचं नाव लक्षात राहत असेल तर ज्यांचं महान कार्य आहे ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज। तर अशा या शाहूजी महाराजांना आधीच आपल्याला वेळ झालेला आहे कार्यक्रम सुरू करायला, म्हणून मी अधिक न बोलता या ठिकाणी माझं प्रास्ताविक थांबवतो आणि यानंतर भागवडे सर 5 मिनिटं होती।